लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की कला ह्या सगळ्या डिझाईन्स काढत आहे ही गोष्ट सरोज आणि रोहिणी यांना समजलेली असेल. ते सानिकाच्या माध्यमाद्वारे कळालेलं असतं. सानिकाचा देखील आता नाईलाज झालेला असतो आणि त्यामुळेच आता रोहिणी आणि हे सगळं काही तर हे सगळं कारस्थान उघड पाडलेलंच असतं. सरोज आता तडकाफडकी अद्वैतच्या केबिनमध्ये आलेली असते. त्याला देखील प्रश्न पडलेला असो काय झालेलं आहे बरं, आणि नंतर तिने सगळं सत्य त्याला सांगितलेलं असतं. ती डिझाईनर दुसरी तिसरी कोणी नसून कलाच आहे. अद्वैतला धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की म्हणजे माझा संशय खराच होता. मी खूप दिवसापासून विचार करत होतो ही डिझायनर कलाच आहे. आणि म्हणून घरी आल्यानंतर तो खूप चिडत असतो. तो म्हणत असतो की कला तू माझ्यापासून एवढ्या मोठ्या गोष्टी लपवल्या. तूच ती डिझायनर आहे हे सांगायला काय झालं होतं, आणि असे लपून छपून हे कामं करायची तुला काय गरज पडली होती बरं. आबा म्हणत असा अरे अद्वैत तिने मला सगळं सांगितलं, तू का तिच्यावर चिडत आहे. अजिबात चिडवू नको. सरोज देखील म्हणत असते की तिला काय गरज होती हे सगळं करायची, आणि तिला डिझाईन काढायच्या होता तर तिने आम्हाला सांगायचं होतं. तिने आम्हाला का सांगितलं नाही. ही मुलगी पहिल्यापासूनच खोटं बोलत आलेली आहे आणि म्हणून मला अजिबात आवडत नाही. खोटं बोलणं हे तर तिच्या रक्तामध्येच आहे ना. असं घालून पाडून तिला बोललं जात असं. परंतु कला मात्र शांत बसत नाही. येथे अद्वैतने एक डिसिजन घेतलेला असतो. तो म्हणत असतो की याच्यापुढे अजिबात डिझाईन काढायच्या नाही म्हणजे नाही. कला शांत काही बसणाऱ्यांमध्ये नसे. ती देखील आता त्याला खूप प्रत्युत्तरं करत असे. घरच्यांसमोर हा मोठा तमाशा झालेला असो. रोहिणी आणि राहुल हे दोघं खूप खुश झालेले असतात. ते म्हणत असतात की वा आपला डाव तर आता सक्सेस झालेला आहे. कला आणि अद्वैत यांच्यामध्ये आपण तर फूट पाडलेलीच आहे. याशिवाय सरोज आणि अद्वैतमध्ये देखील फूट पाडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहेत आणि त्यामुळे ते दोघंजणं खूप खुश झालेले असतात.